नमस्कार. आज तुम्ही बघताय की मी कशी बसली आहे. बिग बॉसचा रिव्ह्यू पण नाहीये. बिग बॉस पण संपलाय. पण काय झालंय, बिग बॉसचा रिव्ह्यू देता-देता माझ्या स्किनची एवढी वाट लागली ना, मी कुठे पार्लरला गेले आणि आता मला जायचंय एका पार्टीसाठी आणि माझ्या स्किनवरती ग्लो नाहीये. मग म्हटलं घरच्या घरी पटापट कमीत कमी खर्चामध्ये मला जे माझ्या स्किनवरती ग्लो हवं असतं, जे मी नेहमी करते, तर तुमच्यासोबत पण ते रुटीन शेअर करते. आता ताई आहे म्हटल्यानंतर मला हे करायलाच पाहिजे. बरं, आता ह्याच्यात काही मी पैसे वगैरे घेतले नाहीत बरं का. माझ्याकडे जे घरात आहे ना, आता हे जे आहे ना, हे VLCC प्रॉडक्ट आहे. ते मी घरीच वापरत असते आणि पार्लरमध्ये पण जाते. महागडे पार्लर मी आजपर्यंत केले नाहीत. माझ्या डोळ्यांच्या अवतीभोवती काही कारणास्तव मला ते करता येत नाही. पण मग घरीच आणि कधी-कधी पार्लरमध्ये मी जे फेशियल करते आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती जो मी ग्लो आणायचा प्रयत्न करते, ते कसं हे आता मी तुमच्यासोबत शेअर करते. हा एक जेन्युइन आणि ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. तुम्ही जे मला ओळखता, माझ्या ह्या मताशी तुम्ही नक्की सहमत व्हाल, म्हणून मी म्हटलं की माझ्या सगळ्या मैत्रिणींसोबत सुद्धा मी हा एक व्हिडिओ शेअर करते. तर चला, कसं करायचं घरच्या घरी इन्स्टंट, क्विक आणि पटापट पार्टीला जाण्यासाठी तुमच्या स्किनवरती ग्लो कसा आणायचा यासाठीचा एक छोटासा डेमो. तर तयार होताय ना? कधीही करू शकता. अगदी तुम्हाला उद्या लग्नाला जायचंय आणि वेळ नाहीये, तर 15 मिनिटात तुम्ही हे करू शकता. सुरू करा. आता पहिली स्टेप आहे क्लिन्झर कम टोनर. आता ही जी क्रीम आहे ती घेऊन मी फिंगर टिप वरती घेऊन लावायची आणि सर्क्युलर अँटी सर्क्युलर मोशनमध्ये मी माझ्या डोळ्यांजवळ वापरत नाही. तुम्ही वापरू शकता. थोडासा एक माझा एक इश्यू झाला होता. मी खूप अवॉइड करते माझ्या डोळ्यांजवळ काहीही करताना. जस्ट तुम्हाला हे क्लिन्झिंग करायचं आहे. क्लिन्झिंग कम टोनर आहे. हे झाल्यानंतर मी तुमच्याजवळ ही आता त्याची दुसरी स्टेप आहे, जे आहे स्क्रब. हे सुद्धा तुम्हाला हवं तसं तुम्ही वापरू शकता. फिंगर टिपवरती मी घेतलेलं आहे आणि मला जिथं जिथं ते वापरायचं आहे. मी सध्या मान माझी कव्हर करत नाहीये. मी फक्त माझ्या फेस पुरतं हे वापरते. तुम्ही तुमची मान पण कव्हर करू शकता. खरं फेशियलमध्ये आपण मान पण कव्हर करतो, पण मी आता फक्त माझा फेस कव्हर करते. तर हे माझ्या दोन्ही हातांवरती मी घेतलंय. पहिलं छानपैकी सर्क्युलर अँटी सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला हे स्क्रब तुमच्या जिथं लावायचं आहे ते तुम्ही लावून घ्या. अगदी छान पटकन ते होतं. त्याच्यामध्ये जे ग्रॅन्युअल्स आहेत त्यामुळे आपल्याला तिथं त्याचा इफेक्ट जाणवतो. वगैरे जे पण असतील तिथं तुम्ही हा स्क्रब करून पहा. खूप छान ह्याचा इफेक्ट येतो आणि इतका सुंदर त्याचा सुगंध आहे ना, मला खरंच हे खूप आवडतं. मी परत एकदा सांगते, तुम्ही तुमच्या डोळ्याजवळ हे करू शकता. मला थोडासा इश्यू आहे म्हणून मी माझ्या डोळ्यांचा एरिया कव्हर करत नाही. त्याचा एक माझं थोडंसं मेडिकल रिझन आहे. आता हे मी पुसून घेते. स्क्रब करून झाल्यानंतर चेहरा चेहरा स्क्रब करून झाल्यानंतर पूर्ण तुम्ही पुसून घ्या. आता आपण पुढची स्टेप करू. आता पुढची स्टेप आहे हे सॅफ्रन असेल तर थोडासा अवॉइड करते त्या गोष्टी.
सध्या नाही. पण आपण मसाज जे मी वापरलेत ना प्रोडक्ट, ते तिघांमधले ना मला पार्टी ग्लो खूप जास्त आवडतो. डायमंड पण खूप छान आहे, पर्ल पण खूप छान आहे. ते असं छानपैकी तुम्ही मसाज करा. तुम्ही तुमचे डोळे कव्हर करू शकता. मी ते कव्हर करत नाही. मला हे सांगून सांगून आता, नाही तर तुम्ही म्हणाल की अर्धवटच केलं, असंच कसं केलं, तसंच कसं केलं. तर ही पण मसाज क्रीम खूप छान ॲब्झॉर्ब होईपर्यंत तुम्हाला त्या अशा पद्धतीने पहिलं तुम्ही तुमचं कपाळ घ्या, त्यानंतर तुमचं फेस, तुम्हाला जेवढी क्रीम तुमच्या स्किनमध्ये ती छानपैकी ॲब्झॉर्ब करून ती मुरवता येईल तेवढं तुम्ही मसाज करा. एक 5-10 मिनटं जरी तुम्ही केलं तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्ही आपण आता चौथी स्टेप करू. छानपैकी मसाज करून झाल्यानंतरची नंतरची जी स्टेप आहे ती आहे हा फेस मास्क लावायची. ती पण छान रेडी टू आपण आपल्या हातावरती घ्यायची आणि आपला सगळा जो आपण आता मसाज केलेला आहे, जेल लावलेला आहे, त्या सगळ्या भागावरती हे मी मास्क फेस मास्क जो आहे त्याचा एक छान लेअर लावून घेते. सुंदर छान थंड इतकं मस्त वाटतंय. फेस पॅक पूर्ण सुकल्यानंतर तुम्ही तो धुवून काढू शकता किंवा एखादा ओला कपडा पाण्यात बुडवून तुम्ही तो पुसून पण ठेवू शकता. आपण जेव्हा पार्लरमध्ये फेशियल पॅक लावल्यानंतर आता मी माझा चेहरा पण धुवून आले आणि तुम्ही पाहू शकाल मला खरंच इतकं छान आणि कूल वाटतंय. आणि त्याची जी लास्ट स्टेप आहे ती आहे आपल्याला मॉइश्चरायझर, त्याने जे जेल दिलेलं आहे ते तुम्ही वापरायचं. मॉइश्चरायझर जेल पण मी माझ्या फिंगरटिपवरती घेऊन माझ्या फेसवरती ते तुम्ही नंतर पण वापरू शकता. छान केशर आहे याच्यामध्ये आणि गार एकदम मस्त आहे. तर ही त्याची लास्ट स्टेप आहे. तुम्ही ते घेऊन तुमच्या फेसवरती ते लावायचं आहे. मी रात्रीच्या वेळेला हा करते व्हिडिओ शूट आणि मी मे बी तुमची घरातली कामं उरकून झाल्यानंतर दुपारच्या वेळेत किंवा रात्रीच्या वेळेत जेव्हा तुम्ही कराल ना, शक्यतो तुम्हाला रात्री जर तुमचं सगळं घरातलं काम आवरून झाल्यानंतर पटकन अगदी किचनमध्ये किंवा तुमचं जे स्वतःचं रूम आहे तिथे तुम्ही 15-20 मिनिटामध्ये हे तुम्ही करून ना मोकळे होता. आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की जर स्टीम करायची असेल तुमची स्टीमर जे आपण पार्लर्समध्ये वापरतात, आपल्याला फेसला ते स्टीम देतात आणि मग ब्लॅकहेड रिमूव्हर्सनी वगैरे आपली जी ब्लॅकहेड्स वगैरे व्हाईटहेड्स असतात ते काढतात. पण ते जर तुम्हाला शक्य नसेल घरच्या घरी, पण ह्या स्टेप्स वापरून तुम्ही खरंच खूप छान इन्स्टंट तुमच्या समोर आता हे जे दिसतंय, आता हा त्याचा एक्झॅक्ट ग्लो यायला 1-2 दिवस नक्कीच लागतील. पण मी हे नेहमी वापरते आणि त्यामुळे मला हा प्रोडक्ट खरंच खूप आवडतो. हा माझा जेन्युइन आणि ऑनेस्ट रिव्ह्यू मी तुमच्यासोबत स्टेप बाय स्टेप शेअर केला. तर माझ्या चॅनलला पाहण्यासाठी आणि मी जे छोटे छोटे तुमच्यासोबत ज्या टिप्स शेअर करते, ज्या प्रोसेस शेअर करते, त्यासाठी मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानते.